स्वाध्याय इयत्ता 10वी राज्यशास्त्र धडा 4 सामाजिक व राजकीय चळवळी. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. शेतकरी चळवळीची टिंबटिंब ही प्रमुख मागणी आहे. पर्याय आहेत. अ. वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा. ब. शेतमालाला योग्य भाव मिळावा. क. ग्राहकांचे संरक्षण करणे. ड. धरणे बांधावीत. उत्तर आहे शेतमालाला योग्य भाव मिळावा. प्रश्न दुसरा. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आली. अ. जलक्रांती. ब. हरित क्रांती. क. औद्योगिक क्रांती. ड. धवल क्रांती. उत्तर आहे हरित क्रांती. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. आदिवासी चळवळ. उत्तर. 1. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याची हक्कावर गदा आणली. 2. छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओरिसातील गौड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी, बिहारमधील संथाळ, मुंडा आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला. 3. आदिवासी चळवळीचे प्रमुख मागणी म्हणजे आदिवासींचे वनावरील अधिकार मान्य करावेत. 4. वनातील उत्पादने गोळा करण्याचा आणि वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा. प्रश्न दुसरा. कामगार चळवळ. उत्तर. 1. भारतातल्या कामगार चळवळीला औद्योगिकरणाची पार्श्वभूमी आहे. 2. 1899 मध्ये रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला. 3. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक संघटना 1920 मध्ये स्थापन झाली. ती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणून ओळखली जाते. 4. अस्थिर रोजगार, कंत्राटी कामगार, आर्थिक असुरक्षितता, कामगार कायद्याचे संरक्षण इत्यादी आजच्या चळवळीच्या मागण्या आहेत. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा. उत्तर. 1. पर्यावरणाचा ऱ्हास ही आजच्या काळातील एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील गंभीर समस्या आहे. 2. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक चळवळी सक्रिय आहेत. 3. भारतातही पर्यावरणातील विविध प्रश्नांना विषयांना प्राधान्य देत अनेक चळवळी सक्रिय आहेत. 4. जैवविविधतेचे संरक्षण, पाण्याच्या विविध स्रोतांचे जतन,
जंगल आवरण, नद्यांचे प्रदूषण, हरितपट्ट्यांचे संरक्षण, रासायनिक द्रव्यांचा वापर व त्यांचे दुष्परिणाम इत्यादी प्रश्न घेऊन चळवळी संघर्ष करत आहेत. प्रश्न तिसऱ्यामधील दुसरा प्रश्न, भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर: 1. भारतातील शेतकरी चळवळ ही एक अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे. 2. ब्रिटिशांच्या राजवटीत वसाहती काळातील सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी संघटित झाले. 3. शेतकरी चळवळीच्या प्रेरणा महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा गांधी यांच्या विचारातून घेतल्या जातात. 4. शेतकऱ्यांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले. 5. शेतकरी संघटना भारतातील किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा या भारतातील काही महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या संघटना आहेत. प्रश्न तिसऱ्यामधील तिसरा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या? उत्तर: 1. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्त्री चळवळींची सुरुवात पुरोगामी पुरुषांच्या पुढाकाराने झाली. 2. स्त्रियांवर होणारा अन्याय आणि त्यांचे शोषण थांबवून त्यांना सन्मानाने जगता यावे व सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा यासाठी अनेक सुधारणा चळवळी सुरू झाल्या. 3. सतीची प्रथा, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, स्त्रियांना मतदानाचा अधिकार यासारख्या सुधारणा झाल्या. 4. ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई रानडे यांनी स्त्रियांच्या प्रगतीसाठी चळवळी केल्या. प्रश्न चौथा, पुढील विधाने चुकीबरोबर सकारण स्पष्ट करा. 1. लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. उत्तर: हे विधान बरोबर आहे. 1. कारण चळवळीतील अनेक सार्वजनिक प्रश्न चर्चेत येतात. 2. शासनाला त्या प्रश्नांची दखल घ्यावी लागते. 3. चळवळी नेते व कार्यकर्ते शासनाला त्या प्रश्नांच्या संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती पुरवतात. प्रश्न दुसरा, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. उत्तर: हे विधान चूक आहे. 1. कारण चळवळीला नेतृत्व असते. 2. नेतृत्वामुळे चळवळी क्रियाशील राहते. 3. चळवळीचा हेतू कार्यक्रम, आंदोलनात्मक पवित्रा याविषयी निर्णय घेता येतात.
प्रश्न चौथ्यातला तिसरा प्रश्न, ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. उत्तर, हे विधान बरोबर आहे. 1. कारण समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो. 2. अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे तसेच समाजव्यवस्थेतील बदलांमुळे ग्राहकांवर परिणाम होतो. 3. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उदाहरणार्थ भेसळ, किंमत, वजनमाप यातील फसवणूक. 4. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.